नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा स्वागत करतो. आता मी ठरवलं, जास्त प्रामाणिक राहायचं नाही, जगाच्या हिशोबाने चालायचं. जमाना बदलला आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपल्या वाडवडिलांचे विचार आता कामाचे नाही, सध्याच्या युगात व्यवहारी नाही, म्हणून त्याच्या नादी लागायचं नाही. मी आता ठरवलंय, जास्त बोलायचं नाही, कोणाला थांबवायचं नाही, वाद घालायचा नाही, आपलं म्हणणं सिद्ध करायचं नाही. ज्यांना आपण नको आहे त्यांच्यासाठी स्वतःला बदलायचं नाही, कोणाला आवडेल म्हणून धडपड करायची नाही. जिथं मनाला पटेल तिथंच राहायचं, नाहीतर शांतपणे सोडून द्यायचं. मोठ्याने बोलायचं नाही, कमी बोलायचं, जास्त ऐकायचं. गरज नसलेली माहिती विचारायची नाही, न विचारलेली माहिती सांगायची नाही. कोणाची निंदा करायची नाही व ऐकायची पण नाही. तिथून सरळ निघून जायचं. कुणाकडून अपेक्षा ठेवायची नाही. माझंच ऐका म्हणून आग्रह धरायचा नाही. कोणाचा राग करायचा नाही, कोणाचा लोभ करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही. प्रत्येकाला खुश करायचा प्रयत्न करायचा नाही. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ द्यायचा नाही. आपल्या आवाक्याबाहेरील गोष्टींचा विचार करायचा नाही. भूतकाळात जास्त रमायचे नाही. जास्त विचार करत बसायचे नाही. काही विपरीत घडले तर दुसऱ्याला दोष द्यायचा नाही. सगळी जबाबदारी माझी असेल, कारण मी माझ्यासाठी जगतो आहे. आनंदात राहण्याची जबाबदारी ही फक्त माझीच आहे. मला कोणी दुःखी करू शकत नाही, तसेच मला कोणी आनंदीही करू शकत नाही. माझा आनंद हा माझ्यासोबतच नेहमीच आहे व नेहमीच राहणार आहे. मी ठरवले आहे, यापुढे मी माझे जीवन आनंदातच घालवणार आहे. जे माझ्यासोबत आहे व जे माझ्यावर अवलंबून आहे त्यांना नेहमी आनंदी ठेवणे हेच माझे आता ध्येय असेल, कारण माझे जीवन बहुमोल आहे हे मला समजले आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.